आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर। सरपंच आता निर्णय तुमच्या हातात आहे। तुम्ही घेशील ते निर्णय आम्हा सगळ्या पंचांनी मान्य असेल। माझ्या आयुष्याचा निर्णय तुम्ही पंच मंडळी घेणार। दादा एक गोष्ट सांगू, बाई जन्मल्यापासून मरेपर्यंत तिचं स्वतःच असं काय अस्तित्व नसते। जन्माला येते तसं तिनं काय वागावं, काय बोलावं, कोणाशी बोलावं हे सर्व तिचे आई बाप, नवरा आणि नंतर मुलगा ठरवतो। म्हणजे त्या बाईचं स्वतःच असं काय अस्तित्वच नसतं। मग घ्या तुम्हाला जो काही निर्णय घ्यायचाय तो। एक सामान्य स्त्री जे स्वप्न बघत असते तेच मी पण बघितलं होतं। मला सुखाने संसार करायचा होता, पण आता जर मला ह्याने सोडचिठ्ठी दिली तर माझ्यात एकट्याने सगळ्यांना तोंड देण्याची ताकद नाही। त्यामुळे माझ्याकडे जीव देण्याशिवाय पर्याय नाही। मर्जा मग ए शांत, एकदम शांत बसायचं। हे बघा, रागाला डोळे नसतात आणि रागाच्या भरात घेतलेला कुठला बी निर्णय चांगला नसतो। बरं असेल तिचा आधी दुसऱ्या कोणावर तरी प्रेम, पण जेव्हा तिच्या घरच्यांनी तुझ्याबरोबर लगीन ठरवलं तेव्हापासून तिनं फक्त तुझ्यावर प्रेम केलं, तुझ्यावर विश्वास ठेवून 4 भिंतीच्या तिनं फक्त तुला खरं खरं सांगितलं। आणि तू काय केलंस? घरची गोष्ट चव्हाट्यावर आणलीस। हे समज करून तू तिचा अपमान केलास। मुळात तिचा आधी कोणावर तरी प्रेम होतं हे जर तुला सांगितलंच नसतं तर तुला कळाल तरी असतं खरं। तुझ्यापासून तिला काही बी लपवायचं नव्हतं म्हणून तिनं तुला खरं खरं सांगितलं का? कारण तुझ्यावरच्या प्रेमापोटी। पण तू तिची चेष्टा केली आणि म्हणून तिला आता ही येळ भोगायला आली आहे। चूक तिची नाही, तुझी आहे। हे काय बोलायलाय तुम्ही? माझी काहीच चुकी नाही। माहिती आहे ना, रामायणात पण रामानं सीतेला तिचं चारित्र्य सिद्ध करायला अग्निपरीक्षा द्यायला सांगितली होती। मग माझं कुठं काय चुकलंय? बस, कुणाचं नाव घ्यायच्या आधी आपली तेवढी लायकी आहे का बघायचं आणि मग बोलायचं। तुझ्यासारख्या फाटक्या विचारांच्या माणसानं आपली तुलना रामाबरोबर करू नये। तो राम होता आणि त्या रामाला आपल्या स्थितीवर पूर्ण विश्वास होता म्हणून त्यानं ते करायला सांगितलं। तिथं तरी विश्वासच मिळालाय। तो राजा होता म्हणून प्रजेला उत्तरदायी होता। प्रजेला खात्री वाटावी म्हणून त्यानं सीतामाईला अग्निपरीक्षा द्यायला लावली। राम, प्रभू राम। अरे त्याचे गुण सोड, नाव घ्यायची पण तुझी लायकी नाही रे। बायकोवर 4 चौघात आरोप करताना का ना आठवलं तुला राम? लाज वाटायला पाहिजे तुला, लाज। जी बायको आपल्या नवऱ्याला विश्वासात घेऊन त्याला सगळं खरं खरं सांगते ती बायको आयुष्यभर खरं वागेल याची खात्री आहे मला। तू जर तिला स्वीकारलं तर तुझ्याबद्दल तिच्या मनात अजून आदर वाढेल। विचार कर। खरं आहे तुमचं, चूक झाली माझी, माफ करा मला। मला नको सोडचिठ्ठी। तर मंडळी, या पोराला त्याची चूक आता कळालेली आहे। त्यानं त्याचा विचार बदललाय, निर्णय बदललाय। आता ते दोघं बी सुखानं संसार करतील। आणि अजून एक, तुमच्यामध्ये असं काही वाद असतील, विवाद असतील तर ते असे चावडीवर न आणता तुमच्यामध्येच समंजसपणाने मिटवा, तेवढंच मी सांगेन। तर आता एकदा या दोघांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। जयदेवराव, अहो केवढा मोठा प्रश्न केवढ्या साध्या आणि सोप्या पद्धतीने सोडवलं तुम्ही, मानलं तुम्हाला।
बघ्या जयदेव जरा वेगळ्या पद्धतीने विचार करतोय नाही रे. मोगच नाही तो सरपंच. अंबू हा? काय ग कसला विचार करतेस? अरे कुठे काय येतच बघ की किती सरळ साध्या पद्धतीनं एकदम सहज तू यांच्या नात्यातला गुत्ता सोडवला. अण्णा दादा लय कौतिक वाटतंय रे तुझं मला. आहे अंबू तू पण हा माझं कसलं कौतुक. माझं तर असं म्हणणं आहे की समजाच माणसाने जर असा चांगलपणा दाखवला तर या चावडीची गरजच उडणार नाही. आणि तुझ्या अन्नदादानं असं काही मोठं केलेलं नाही तरी पण माझ्या बहिणीला लई कौतुक आहे बाबा माझं. हा मामा मी काय म्हणतो आपण जर या टाइम मामा मामा आप्पा हो आप्पा आप्पा काय? एवढं कुठल्या विचारात हरवलोय. नाही कसले बी नाही. मामा काय झाले पर तू काही सांगायचंच नाही असं ठरवलंय काय? अरे तसं काय बी नाही. मामा तू जर मला तुझा खरंच पोरगा म्हणत असशील तर खरं खरं काय ते सांग. अरे काय नाही रे तो रंगराव बोलला का नाही ते डोक्यातनं जाईना झाली. सारखं डोळ्यासमोर यायला लागले. काय जया रागाच्या भरात माणूस खरं बोलतो. मामा जया तुमच्या सोयरिकी पायी माझ्या नवऱ्याचा झालेला अपमान मी अजिबात सहन करणार नाही. आधी सांगून ठेवते हा. विनिता अगं बोलायला लागलो ना आम्ही जरा गप. काय नाही ते आशूच्या लग्नाची जरा चिंता वाटायला लागली आहे. विश्वनाथ अरे कशाला काळजी करतोयस. आता जयानं सांगितलंय ना हो तुला. मग तुझ्या आशूचं माझ्या जया संगच लगीन होणार. नको काळजी करू. ते तर हायच ग. पर खरी गोष्ट जरा इगडीच आहे. म्हणजे जया मला काय वाटतं राघव आणि अंबूच्या लग्नात तुझं आणि आशूचं लगीन लावून दिले तर. आप्पा माझ्या लग्नाची एवढी घाई कशाला. बोललीस बोललीस मध्येच. अगं तुझ्या चांगल्यासाठीच बोलायला लागलेत ना ते. गप जरा. मामा नाही तुझं म्हणणं पटतंय मला पण अंबूच्या हौशात माझी हौस पुरी करणं म्हणजे सणत पावणं वाढल्यासारखं. मी काय म्हणतो एकदा अंबूचं लगीन पार पडू दे. मग लगेच माझ्या नाशूच्या लग्नाची तयारी सुरू करू. काय म्हणता अण्णा दादा हे बघ एकाच मांडवात जर लग्न झालं तर यापेक्षा दुसरा आनंदाचा दिस नसेल.
गंबू पण एक वेळ तू मला संसार सेट देऊ नकोस. लग्नात रुकवत नाही ठेवलास तरी चालेल, पण खरं तू माझ्या संग एकाच मांडवात आशू बरोबर लग्न कर. योच तुझा आशीर्वाद आणि आहेर समजून घ्या. लाखात एक बोललीस बघ अंबू. तुझ्या बहिणीला बी किती काळजी आहे बघ तुझी. होय, म्हणजे कसं एका दगडात दोन पक्षी आहे का नाही, विषय खाला. बरं ठीक आहे. माझ्या अंबूची आणि तुम्हा समद्यांची इच्छा असेल तर मी तयार आहे. बरं मामा, जवळचा साखरपुड्याचा मुहूर्त बघू. होय होय, बघूया बघूया. काय मग माझी येडोबाई, आता खुश का? भाई लय म्हणजे लय खुश आहे. चला मग समद्यांसाठी काहीतरी गोडाचं करून आणते. काय ग हा? मी येतो आप्पा. अरे ही लाजली का काय? मानव, कधी परत येणार आहे? नाही सहन होते आता. आशू, अगं सॉरी, खूप लेट झाला. मी खूप प्रयत्न केला पण अभि, आशू लोक आहेत आजूबाजूला, बघतायत सगळी. काय झालंय? फोनवर पण सरळ बोलली नाही. एवढं गडबडीने का बोलवलं? सगळं माझ्या विचारांच्या पलीकडचं घडतंय बघ. मला ना तू 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 बस इथे बस, आपण बोलूया. दादा 2 कॉफी द्या की. बोल. घरी अचानक माझ्या लग्नाचा विषय निघाला. जया, मला काय वाटतं, राघव आणि अंबूच्या लग्नात तुझं आणि आशूचं लगीन लावून दिले तर? मी कल्पनाच केली नव्हती एवढं सगळं होईल. मला कळणं झालंय, असं अचानक लग्नाचा विषय निघायचं कारण काय? अचानक नाही, अधून मधून निघत होता, पण मी प्रत्येक वेळी तो टाळला. पण आता काही करायलाच मिळालं नाही. कोणी मला बोलू बी दिलं नाही. गोष्टी लय पुढे गेल्यात. मला अजून वेळ मिळाला असता. जयाचं बी हेच म्हणणं होतं की एवढं घाईत लग्न नको, पण त्याचं बी कोणी ऐकलं नाही. सगळ्यांनी त्याला जबरदस्ती केली आणि तो बी लग्नाला तयार झाला. आता मला ना काही कळणं झालंय बघ. आता या सगळ्यातून तूच काहीतरी मार्ग काढ. काय झालं? तू इतका गप्पा काय? सॉरी. तुला नाही करायचं का माझ्याशी लग्न? नाही, तसं नाही आशू. मग मी तुला एवढं सगळं सांगायलोय आणि तू काहीच का बोलणं झालंस? आपण पळून जाऊन लग्न करूया.
अशो तू काय बोलायलीस कळतंय का तुला? आपल्या चांगल्यासाठी जे आहे ना तेच बोलायला मी. आपण पळून जाऊन लग्न करू. ते नाही हा आशू, बघ घरच्यांनी विषय काढला म्हणून असं वागणं अजिबात नाही पटत मला. एकदा त्यांचा पण विचार कर. बघ मी जसा घरच्यांसाठी लाडका आहे तर तशी तू पण आहेस की. आणि आपल्याला लहानचं मोठं यासाठी नाही केलं त्यांनी, पुढे जाऊन आपल्यामुळे त्यांना मान खाली घालून जगायला लागेल. बघ आशू, घरच्यांना त्रास होईल, त्यांना वाईट वाटेल असं अजिबात वागायचं नाही आपण. 2 वर्ष झालं आपण एकत्र, काय टाइमपास करायलोय का? अभि, मला तुला गमवायचं नाहीये. हे नातं टिकून ठेवायचं असेल ना तर आपण साखरपुड्याच्या आधी घरच्यांना आपल्या प्रेमाबद्दल सांगून टाकायला हवं. अगं पण तू तर म्हणत होती की तुझ्या बाबांनी तुझं लग्न जयदेव बरोबर ठरवले, मग ते आपल्या लग्नाला होकार देतील का? आशू म्हणून सांगायलोय योग्य वेळ येऊ दे, योग्य वेळ आली की आपण नक्की घरी सांगू. अरे वेळ यायची सोडून निघून चालली हातात ना. ती लोक मुहूर्त शोधायले, आपल्याकडे लई वेळ नाही राहिला. वय कळतंय ग, पण माझा पण विचार कर. अगं माझी परिस्थिती जयदेव बरोबरीची नाहीये. मग असं असताना तुझे आई बाबा आपल्या लग्नाला परमिशन देतील काय? आशू, माझी परिस्थिती तुला बी माहिती. एकतर मला वडील नाही, घरात कमावणार मी एकटा, त्यात घरची जबाबदारी, यातून बाहेर पडावं, चांगलं काहीतरी व्हावं म्हणून चांगल्या नोकरीसाठी स्पर्धा परीक्षा दिल्या. पण काहीतरी हाती लागू देत. एकदा सेटल झालो ना लगेच तुझ्या घरच्यांची येऊन आपल्या लग्नाविषयी बोलतोय बघ. आशू, माझ्यावर विश्वास ठेव. योग्य वेळ आली की मी नक्की तुझ्या घरच्यांशी बोलू. तुझ्यावर आहे रे विश्वास, पण अगं आशू, मी आहे ना तुझ्यासोबत, नको टेन्शन घे. हे बघ, मी नाही सोडणार तुझी साथ कधीच. फक्त एकदा MPSCचा रिझल्ट येऊ दे, मग बोलू आपण. बघ ते रिझल्ट वगैरेच राहू दे, पण मी जास्तीत जास्त तुला 2 दिवस देऊ शकते. आधीच सांगून ठेवते, मला 2 दिवसात तुझं उत्तर हवं. बरं, रस्ता वाढू? नको नको. काय नको नको, आणखी दणा वशाट खा. हे बघ, तुला जर लवकर बरं होऊन कामावर जायचं असेल तर वशाट खायला पाहिजे. मी जर पाया मिळतो काय बघत होतो, त्याचं सूप भारी असते. रक्तवाढीला, हाडं मजबूत व्हायला, जायला उशीर झाला. हान एवढं भारी केलंय त्यानं, खा. बस 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 बस. का की मारता, जीवन कधी कोणी मेल्याला ऐकलंयस काय? खायले नाना. राघव, काय? मी भरवते. अगं कशाला, खातो की मी. तू हे रे घ्या, बरोबर दे. सुलोचना काशीनाथ घाणेकरला भरवाल्या असा सीन लई दिवसांनी बघणार आहे मी. माझे डोळे काय घारे दिसायला तुझे? हा, काशीनाथ घाणेकर. यायचं का? अरे जया, ये. तुला इथे यायला विचारायला लागतं रे. ये जेवायलाच बस. हे ताट वाढ त्याला, चल. वय नाही ना ग, ये रे जया, बस. नाही जेवायला नको. अरे तुझ्या आत्यानं काय काय केलंय बघ तरी जरा. हा, बिर्याणी केल्या, रस्सा केलाय, सुक्क केलंय, पांढरा तांबडा सगळा आहे. हा मग ये बस बस बस. ठीक आहे. ताट वाढलं, ये लवकर. तू कधीपासून लाजायलास रे? लाजत नाही. मग आमच्या बरोबर 2 घास खा. 2 घास नाही, पूर्ण पोटभर मनसोक्त जेवण मगच घरला जा. आज लई दिवसानं आत्याच्या हातचं जेवण खायला मिळालं. हो आत्या, लई मस्त रस्ता झालाय. हॉटेलात बसला गावाचं नाही म्हणजे. अरे बाबा, तुझ्या आत्याला एवढंच एक काम बरं जमते. गंमत गेली ग. राघव, तुझी आता तब्येत कशी आहे? आहे, बरं आहे. म्हणजे टाकी आता वाढायला लागली. पण ते नव्ह,
सरपंच साहेबांनी आज वेळ कसा मिळाला म्हणायचा? काही न कळवता अचानक आला सा. हा म्हणजे एक चांगली गोड बातमी होती, म्हणलं समोरासमोर जाऊनच सांगू. चांगली बातमी? अरे भारीच की, सांग. अरे नाना, राघवचं न आंबीचं ज्या मांडवात लगीन होईल त्याच मांडवात माझं आणि आशूचं बी लगीन होईल. माझं लगीन व्हावं अशी आंबीची आणि मामाची लई इच्छा आहे. आता त्यांचं मन मोडणं मला काही जमायचं नाही, म्हणून दोन्ही बी लग्न एकाच मांडवात होती. काय सांगतोयस? अरे एक नंबर. अरे वा, खरंच गोड बातमी आहे. तुझा बी नंबर लागला म्हणायचा. थांब, तोंड गोड करायला साखर आणते. अगं आता आता जेवताना कुठं साखर, जेवण झाल्यावर खाऊ. बर. नाना, आता साखरपुड्याची तयारी करायला लागेल. म्हणजे साखरपुड्याची तारीख ठरवायला लागेल. मी काय करतो, एकदा गुरुजीस जाऊन भेटून येतो, मग ठरवू आपण. काय? एकच नंबर. सगळ्या आता दाबून खा आणि लवकर तयार हो बरं काय. तुझ्या साखरपुड्यात, तुझ्या लग्नात आणि जयाच्या लग्नात एकत्र नाचायचंय तुला. आता खरंच एक नंबर जेवण झाले. हा सरस्वती, मनापासून सांगू, आई शपथ घेऊन सांगतो, जगात भारी जेवण करते असतो, जगात भारी. नाद करायचं नाही. ते जेवणच नाही, अख्खीच गुणाची आहेस तू. मला कळायला जरा उशीर झाला, तर कळलं का नाही मग?